नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. सुधारित पीक विमा योजनेला मान्यता. केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार. शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजारात दरवाढीला सुरुवात. सोयाबीनचे भाव 4700 पर्यंत वाढले. सुधारित पीक विमा योजना लागू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. राज्यामध्ये आता पूर्वीची पीक विमा योजना लागू करणार. रेखाटलेली कर्जमाफी, कमी विमा परताव्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांची नाराजी. बीडमध्ये 115 दिवसात 90 शेतकऱ्यांची आत्महत्या. पीक विमा योजनेत मोठे बदल. शेतकऱ्यांना आता पीक विमा भरपाई कमी मिळणार. शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 25,000 कोटीच्या खर्चाला मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीत पीक विमा, पहलगाम हल्ला आणि ईव्हीएम धोरणाबद्दल महत्त्वाचे निर्णय. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक. खत पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला अकोल्यातील शेतकरी. शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतकऱ्यांनी मांडले आपले मत. कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू. कृषी विभागाकडून खत साठा जाहीर. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.